दानाची जाळे धरणी पृथ्वी नेतावर हरकोनी जाळे धरणी पृथ्वी नेतावर हरकोनी हरणाला कारणे काय घेतलं वामन रूप धरुणी आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा सहस्रनामाला रंग वृंदावन केला सहस्रनामाला रंग वृंदावन केला कष्टी तेरे निगा मधुरी सहस्र फुलला कष्टी तेरे निगा मधुरी सहस्र फुलला सर्व उपद्रव केला मातला रावण सर्व उपद्रव केला 33 कोटी देव बंदी हल्ले सीतेला 33 कोटी देव बंदी हल्ले सीतेला पितृवचना लागे रामे वनवास केला पितृवचना लागे रामे वनवास केला मिळून वानर सेना राजा राम प्रगटला राजा राम प्रगटला आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा देवकी वसुदेव बंदी मोचन का केले देवकी वसुदेव बंदी मोचन का केले नंदा गडगावून विश्व गोकुळा दिदले नंदा गडगावून विश्व गोकुळा दिदले गोरख चोरी करता 9 लक्ष गोपाळ मिळविले गोरख चोरी करता 9 लक्ष गोपाळ मिळविले गोपिकाचे प्रेम पाहुनी श्रीकृष्ण बोलले आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा गौरकलंकी कळली कर्म होगा गौरकलंकी कळली कर्म होगा सोडून दिला धर्म म्हणून नंदाची देवा सोडून दिला धर्म म्हणून नंदाची देवा देशमर्दन करी म्हणून कलंकी केशवा देशमर्दन करी म्हणून कलंकी केशवा वैरवी जावी वैरवी जावी नंदाची देवा नंदाची देवा आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा हरे गण आनंद पूजन वारेव वारी तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव तमेव सर्वं मम देवता कायेन वाचा इंद्रिया वा कर्मका वा प्रकृतिस्वभावत् करोमि यज्ञं सकलकरामि नारायणाय समर्पयामि हरिं केशवं राम नारायणं
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री मामा की जय सर्वदा योग तुझा घडावा तुझे राणी देव माझा पडावा तुझे नको गुणवंता अडंगा रघुनायका मागणे राता जय जय रघुवीर समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः त्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी जरूर तुझे तो मस्तक त्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु काय गणपती बाप्पा खुलेगा एकदम हा सेटअप लावला या आता कुठे लावला इकडे सेटअप कोण लावला अरे कोटी इकडे एकटाच शूटिंग करू का काय सेटअप लावला जाऊ माणूस कोण नाही मिळत आपले या त्याच्या इकडे काय इकडे एक सर्वाल कोण आहे इकडे करायला एकटाच नाही कोण नाही रे अरे इकडे कोण नाही सर कोण नाही समोर घे मोबाईल ठेव एक मिनिट बोईसर विधानसभेचे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य आदरणीय राजेंद्र पाटील यांनी आपल्या वरिष्ठ मंडळाला भेट देऊन आपल्या मंडळाचे अध्यक्ष सुधीर धरत यांना गणरायाची मूर्ती गणरायाची प्रतिमा आज ते भेट देत आहेत. माननीय आमदार महोदयांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी यांचं आम्ही मंडळाच्या तर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत. आज मंडळाचा हा 51 वर्षी सुवर्ण महोत्सव आपला आठवण झालेला आहे. आपल्याला समजलं की तळागाळातील कार्यकर्त्याच्या तळागाळातील गावाच्या ह्या लहान मोठ्या उत्सवाला अशी एखादी प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा भेट देते तेव्हा त्याचे कार्य कुशलतेचं पूर्ण प्रतीक आपल्याला उभे राहते. आदरणीय राजेश पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की आमच्या मंडळाला 51 वर्ष आहे. गेली 50 वर्षामध्ये तरी आमच्या मंडळाला एवढा आम्ही कार्य करत आहोत. पण कौतुकाची थाप देण्यासाठी असे विधानसभेचे सदस्य म्हणून पहिला आमदार आपण आहेत की त्यांनी आमच्या मंडळाला भेट दिली आहे. त्यामध्ये तुमचे विशेष कौतुक आम्ही करत आहोत. आणि हे विशेष कौतुक होत असताना ग्रामस्थांना माहितीच आहे की कितीतरी आमदार निवडून गेले असतील
तुम्ही होतील सुद्धा, परंतु बोईसरचे आमदार आणि त्यांनी विधानसभेत केलेले आपले समस्यांचे प्रश्न आज युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचलेले आहेत. यापूर्वी सुद्धा त्या विभागाचे आमदार होऊन गेले, परंतु विधानसभेमध्ये त्यांनी एखादी समस्या मांडली आणि ती समस्या टीव्हीवर किंवा बातमीच्या रूपाने आमचा आमदार त्या विधानसभेमध्ये आमच्या समस्या मांडताना आम्हाला आतापर्यंत दिसलेला नाही. परंतु आता आपण जेव्हा यूट्यूब उघडावं आणि यूट्यूबमध्ये आपल्या आमदारांचं आपल्या समस्येच्या बाबतीमध्ये बोईसरचं डम्पिंग ग्राउंड असेल, बोईसरच्या समस्या असतील, बोईसरचं मैदान असेल, त्या मैदानाचा आवाज हा बुलंद आवाज त्यांनी या विधानसभेमध्ये उठवलेला आहे. असा बुलंद आवाज आज पालघर जिल्ह्याचा आवाज आज आमच्या मंडपामध्ये आलेला आहे. आम्हाला अतिशय साहेब आनंद होत आहे. खरोखर आपल्यासारखे तळागाळातले आमच्यासारखे कार्यकर्त्यांचा विचार करणारा आमदार जेव्हा इथे निर्माण होईल आणि निर्माण झालेला आहे, त्यामुळे पालघर जिल्ह्याचा विकास आता लांब नाही हे आम्हाला माहिती झालेला आहे. आणि यामुळे तुम्हाला लोकनेतेबरोबरच एक लोकसम्राट कार्य आमदार असं आता प्रत्येक तरुण जो बोलत आहे की आपण आपल्या एखादी समस्या असेल, तरुणांच्या अनेक समस्या असतात, तरुणांचे अनेक छंद असतात आणि ते जोपासण्याचं काम आताच आपण पाहिलं तर आमदार चषक असेल किंवा वहिनीची पैठणी असे अनेक वहिनी सरकार नावाचे कार्यक्रम आपण इथे घेऊन महिलांना सुद्धा आपण प्रोत्साहित केलेलं आहे. असं तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आपण आज पुढे जात आहे आणि त्याचं हे द्योतक करून आमच्यासारख्या सामान्य मंडळामध्ये आपण आज इथे उपस्थित झालेला आहे. आणि म्हणून मंडळातर्फे एक छोटेखानी साहेब आम्ही सत्कार आपला करू इच्छित आहोत. ते आपण परवानगी द्यावी की आपला हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सरावली यांच्यामार्फत होणारा जो सत्कार आहे तो सत्कार आपण स्वीकार करावा असे आपणास विनंती करण्यात येत आहे. तर त्यांचे समवेत आलेले म्हणजे मी प्रभाकर भाऊला सांगेन की साहेब जेव्हा आम्ही ही 50 वर्षाची संकल्पना मांडली तेव्हा आमच्या डोळ्यासमोर फक्त एकच गाव होतं, ते म्हणजे तुमचं उंबळी गाव. त्या उंबळी गावामध्ये कसे कार्यक्रम होतात, तिथे एवढा मोठा सण उत्सव विश्वास कसे साजरे केले जातात त्याचं आदर्श उदाहरण आम्ही आमच्या एजीएममध्ये जेव्हा वार्षिक सर्वसाधारण सभा होतात तेव्हा आम्ही सांगतो की आपल्या डोळ्यासमोर गाव आहे उंबळी गाव, किती शिस्तबद्ध कार्यक्रम होतात, किती प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि आज जे उपक्रम राबवलेले आहेत ते उंबळीचा आदर्श घेऊन तिथे राबवलेले आहे. आणि याचे उंबळी खरे कार्यकर्ते आपण आहात. उंबळीचे सर्व कार्यकुशल नेतृत्व आपल्याकडे आहे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून प्रभावित होऊन आम्ही हा 51 वर्ष आज इथे साजरे करत आहेत. आपण सुद्धा त्या मंडपामध्ये आलेला आहात. आम्हाला खूप आनंद वाटला की दोन्ही आपण ह्या ज्या मूर्ती आहेत त्या अतिशय त्रिमूर्ती आज मंडपामध्ये आल्यामुळे आमचा आनंद निश्चितच द्विगुणित झालेला आहे. पण साहेबांनी जर आमचा सत्कार स्वीकारला तर आमचा आनंद खरोखर जगाला भेटेल. आणि म्हणून साहेबांना आपण विनंती करत आहोत की आमच्या मंडळाचं सन्मान चिन्ह आणि मानवस्त्र स्वीकारून आमच्या मंडळाला आपण उपभोग करावं. मंडळाचे अध्यक्ष सुधीर आमटीकर हे स्वतः कार्यकुशल आमदार, महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांचं मंडळातर्फे कौतुक होत आहे. मानवस्त्र, सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देऊन आपण त्यांचं कौतुक करत आहोत. धन्यवाद साहेब. आपण हे छोटंसं स्वागताचा आपण स्वीकार केलेला सन्मान स्वीकारलेला आहे. त्यांच्याच बरोबर त्यांच्या अगदी खांद्याला जे तरुण नेतृत्व आणि तरुणांच्या गळ्यातलं ताईत त्यांना ओळखलं जातं, त्यांच्या नावातच प्रभाकर आहे. म्हणजे रोजची प्रभा त्यांच्या अंगणातून सुरू होते आणि अगदी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत त्यांच्या घरी जो काही एक घोटावळा असतो आणि लोकांच्या समस्येचं निराकरण करण्याची त्यांची जी कला आहे अशा आदरणीय प्रभाकर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाजी ठकाजी घरत यांना आपण विनंती करत आहोत की त्यांनी आपल्या प्रभाकर पाटील साहेबांचा इथे मंडळाच्या वतीने यथोचित असं सत्कार करायचा आहे. आदरणीय प्रभाकर पाटील साहेब त्यांच्या मंडळाचा आदर्श घेऊन आपण आज आपल्या मंडळाच्या माध्यमातून हे कार्य करत आहोत. त्यांनी विकासाची मुहूर्त वेळ उंबळीसारख्या गावातून पंचक्रोशीमध्ये पाहण्यासाठी आमदारांबरोबर ते फिरतात. त्याचं कारण हेच आहे की फक्त आमदाराबरोबर फिरून शायनिंग मारत नाही तर आमच्या समस्या काय आहेत
इथला तरुण वर्ग कसा आहे, इथला समाज कसा आहे ह्याचं नेहमी ते आमदार साहेबांना माहिती देत असतात. असे प्रभाव आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याच बरोबर आपल्या उंबळीचे सुपुत्र, उंबळीचे त्यांनी उंबळी हे नाव सांगितल्याबरोबर एक नाव लगेचच आपसूक समोर येतं, ते म्हणजे विश्वनाथ घरत. आणि असे विश्वनाथ घरत सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी मंडळाचे उपाध्यक्ष धनंजय घरत यांना विनंती करतो की त्यांनी हे जे तरुण नेतृत्व त्यांचा आदर्श आपलं गाव घेत आहे असे विश्वनाथ घरत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मानवस्त्र सन्मान चिन्ह आणि स्वीकार देऊन यथोचित असं स्वागत आणि कौतुक करायचं आहे. जिल्हा उपाध्यक्षपद आज जे सांभाळत आहेत बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून, खरोखर बहुजन विकास आघाडीमुळेच आमच्या या तळागाळातल्या अशा तरुणांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना बहुजन विकास आघाडीने अतिशय चांगल्या पद्धतीने मान सन्मान देऊन आमच्या भागाचा विकास करण्याचा जो चंग बांधलेला आहे, त्या दृष्टीने बहुजन विकास आघाडीचे जनक आदरणीय आप्पा यांचं सुद्धा आम्ही इथे नामोल्लेख करून आप्पांमुळेच ही विकासाची गंगा राज्याची साहेबांच्या माध्यमातून आपल्या बोईसर भागामध्ये येत आहे. बोईसर भागातल्या MIDCतल्या अनेक समस्या साहेब आपण मांडत आहेत, आम्ही पाहत आहोत. आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पण आता मांडलेला होता, मैदानाचा प्रश्न पण मांडलेला होता. याच्यावर आम्हाला समजते की तरुणांच्या क्रीडा कौशल्याला विकास देण्याचं आपलं ध्येय आहे, आपलं ते स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या त्रिमूर्ती समवेतच आणखी सर्व उच्चस्तरीय पदाधिकारी आपण इथे उपस्थित झालेले आहात. मंडळाच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत आणि कौतुक करत आहोत. असेच आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी नेहमी आमच्या गावामध्ये या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. पुनश्च एकदा आपण उपस्थित झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पाटील साहेबांना विनंती करतो की गावातल्या काही महिलांनी इथे मोदक प्रदर्शन मांडलं आहे, आपण मोदक प्रदर्शनाला भेट देऊन त्यांचंही कौतुक आपण करण्याचा आम्हाला आनंद असेल. सर्व मान्यवर विनंती की आपण मोदक यावं. त्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यांनी आपापल्या पाकळी समोर बनायचं आहे. या साईड ते कॅमेरा ठेव बोलतो. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य आमदार राजेश भाई पाटील हे स्वतः आपल्या प्रदर्शनाला भेट देत आहेत. तुम्ही जे बनवलेलं आहे ते साहेबांना फक्त सांगायचं आहे की याची पाककृती कशी आहे हे फक्त साहेबांना थोडक्यात सांगायचं आहे. हे काय बनवलं आहे आणि कशापासून कसं बनवलं ते थोडक्यात आपल्याला सांगता आलं तर आपण सांगू शकता. आपल्या ह्या पाककलेचं नाव काय आहे? अळूवडी. कोणी बनवले? खूप सुंदर आहे. क्या माइक कमी खाली तो मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही मिक्स केलं असं बढिया. हे मोदक जे मी बनवले आहेत ना, हे वरचं कवर आहे ते आपण बॉम्बे हलवा खातो त्याचं मी हे घरी बनवलेलं आहे. आणि आतमध्ये स्टफिंग आहे ना ते खजूर आणि ड्रायफ्रुट्स आहे. आणि हा कलर आहे ना तो बीट वापरलं, बीटचं रस टाकलं. ह्याच्यामध्ये गाजरचं टाकलेलं पण ते आलं नाही आहे, ओरिजिनल आहे. परफेक्ट आहे. कलर नालाच हरकत नाही. आणि म्हणजे पहिल्यांदा मी बनवून बघितले आणि सगळ्यांचे
हा पण हा तुझा आहे ना मग सांग ना कसं ही उकडीचे केसर मोदक आहे वरून केसर टाकले आणि मधून नारळाचं मिठी आहे उकडीचे ड्रायफ्रूट आणि कोकोनट पासून बनवले मोदक तिरंगाचे हाताने उकडीचे नारळाची खवा मोदक नारळ खवा आता हे ना कुठेतरी सोशल मीडियावर टाका यांचे उद्योग चांगला आहे खूपच छान आहे आणि हे मला म्हणजे खरंच कसं ओरिजिनल याच्यामध्ये बनवले आहेत म्हणजे सुंदरच आहे आणि मी काही यूट्यूबवर नाही बघितलं मला स्वतः सुचलं की काय वेगळं करायचं काय टेस्ट करू बघा तुला टेस्ट करायची सर मी काय म्हणते एखादा टेस्ट करून बघा माझा आवडीचा विषय एवढं नाही करू कुठलाही घ्या तुम्हाला जो शेअर करा शेअर करा या व्हरायटी पाहिजेच असते लोकांना आवडतात अप्रतिम धन्यवाद घे चले टेस्ट करू ना हे गेलं ते कागद पण नाही कागद पण नाही थँक्यू होय काढतो कॅमेरा आता सेट लावणं सुरू आहे स्वतः दस्तूरपूरचा आमदार महोदय आपल्या डोळ्याची तपासणी करून घेत आहेत त्यांचा उद्देश एवढाच आहे की त्यांची नजर धुसर होऊ नये आणि त्यांची नजर जर धुसर झाली तर आपला विकास सुद्धा धुसर होईल आणि हा विकास तेवढाच प्रकर्षाने होण्यासाठी आपली नजर सुद्धा तेवढीच प्रखर असायला पाहिजे याची नजर तशी विस्तृतच आहे आणि या विस्तृत नजरेमुळेच आपल्या भागाची विकासाची गंगा त्यांनी इथपर्यंत आणलेली आहे पण तरीसुद्धा मी कुठे कमी पडू नये आणि यासाठी स्वतः आपल्या डोळ्याची काळजी घेत असताना त्यांनी हेच संदेश आपल्याला देत आहेत की मी सुद्धा डोळ्याची काळजी घेतो तुम्ही सुद्धा डोळ्याची काळजी घ्या म्हणजे दृष्टीची काळजी घ्या कारण दृष्टी चांगली असेल तर ही सृष्टी आपल्याला चांगली दिसते आणि यासाठी स्वतः दस्तूरपूरचा आमदार आपल्या डोळ्याची तपासणी करून घेत आहेत सर्व ग्रामस्थांना सुद्धा विनंती आहे की एवढ्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती आपल्या डोळ्याची तपासणी करते आपण त्या प्रदूषणामध्ये राहतो त्यामुळे या प्रदूषणाच्या माध्यमातून डोळ्याला विकार होत असतात आणि हे विकार होऊ नये याची खबरदारी म्हणून आपण आपल्या डोळ्याची तपासणी करून घ्यायची आहे
आता पण असणार चाललंय दादा गाडी नागंबाग जिंदाबाद आहे नागंबाग जिल्ह्यात आदरणीय आमदार महोदय आपल्या डोळ्याची तपासणी करून आता पुढे निगमित होत आहेत. आमदार महोदय ना नाही करू थांब ना थोडं वेळ. आता हा दुसरा वेळेला आदरणीय आमदार महोदय आपल्या ह्या मंडळाला भेट देत असताना कमी हाईटच्या लेडीजला त्याने पुढे या. तुम्ही दिसत नाही पुढे पुढे या खाली या. खुर्ची घेण्यापर्यंत चालू करा. ठीक आहे खुर्ची घेण्यापर्यंत चालू संतोष तू बाजूला सर्व महिलांना ग्रामस्थांना विनंती आहे की असा सुवर्ण क्षण पुन्हा कधी येणार नाही आपल्यासाठी. आता आलेला आहे पुन्हा येऊ अशी आपण या गणरायाकडे प्रार्थना करणार आहोत. कारण पहिले आमदार आहेत ज्यांनी आपल्या मंडळाला भेट दिलेली आहे आणि हा क्षण पुन्हा आला पाहिजे यासाठी आपण गणरायाला साखरेही घातलेला आहे. तर हा सुवर्ण क्षण आपण आता कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहोत. तरी कृपया जास्तीत जास्त ग्रामस्थांनी महिला मंडळांनी उपस्थित राहायचं आहे. काहीतरी एक आली का दुसऱ्या लोकांनी उपस्थित राहा. इकडे बा इकडे आमदार महोदय आपल्या मंडळाला संबोधित करणार आहेत. आमदार महोदयांना मी विनंती करेन की साहेब तुम्ही आता तुमची दृष्टी कशी आहे ती तपासलेली आहे. कारण दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली होते. साहेब आमच्या गावाची सुद्धा एक सृष्टी आहे इथे. जवळजवळ आम्हाला इथे 100 एकरचा एक तलाव आहे. अगदी पाठीमागे थाकीच्या अंतरावर हा तलाव आहे. त्या तलावाचं जर सुशोभीकरण झालं तर आमच्या ग्रामपंचायत उत्पन्न तर वाढेलच, पण लोकांना सुद्धा अशी चांगल्या पद्धतीचं एक सौंदर्य पाहायला मिळेल. तर आपण इथे आलेला आहात तर ह्या दृष्टीने ह्या 100 एकर तलावाचं सुशोभीकरणाचा प्रस्ताव जर आपण आपल्या कुठल्या तरी बजेटमध्ये घेतलं तर आम्हाला आनंदच होईल. हरकत नाही, आपण आलेला आहात आज आम्ही लगेच मागण्या करतो असं नाही, पण आपल्या दृष्टीतून ही सृष्टी निर्माण होईल अशी आम्ही आशा व्यक्त करत आहोत. आमदार महोदय आपल्या मंडळाला संबोधित करतात. गणपती बाप्पा सर्वांना गौरी गणपती सणाच्या खूप शुभेच्छा. सार्वजनिक उत्सव मंडळ सरावली आयोजित सार्वजनिक गणेश उत्सवाचा जो कार्यक्रम इथे घेतलेला आहे, या कार्यक्रमासंबंधी असलेले माझ्यासोबत आलेले बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, बहुजन विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ भरत, दिलीप गायकवाड, आमचे अनिल सिंग, त्याचप्रमाणे बोईसर शहर अध्यक्ष खरा, नगरकर, उपस्थित सर्व मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, बंधारे भगिनी. खरं म्हणजे या मंडळा 51 वर्ष हे आज चालू आहे आणि एवढं चांगल्या पद्धतीने हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत असताना सार्वजनिक उपक्रम घेतं हे खूप कौतुकास्पद आहे. इथे आल्या मला खूप प्रसन्न वाटलं. एवढं भव्य मंडप आणि व्यवस्थित नियोजन इथे चालू आहे. आणि आपण सांगितलं का मी पहिला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून या मंडळाला पहिल्यांदा इथे भेट दिलेली आहे. खरं म्हणजे आमच्याकडे लोकांची जबाबदारीच आहे की जेव्हा आम्ही निवडून जातो, लोक जेव्हा आम्हाला निवडून देतात तेव्हा
लोकांमध्ये जाणं ही प्रथम आमची जबाबदारी आहे. इथे निवडणूक झाली का पक्ष संपतो. इथे पक्षाचा विषय राहत नाही. निवडणूक आल्यानंतर त्या निवडणुकीत राजकारणाच्या वेळी तेव्हा असतो, परंतु जो कालखंड आम्हाला मिळत असतो त्या कालखंडामध्ये लोकांच्या सोबत जाणं, लोकांच्या चर्चा करणं, त्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्यांनी केलेले उपक्रम त्यांना उपकृत करणं ही आमची जबाबदारी असते. आणि त्याच्यामुळे मी अनेक ठिकाणी गेले 2 दिवस फिरतोय. फार चांगले कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि हा खरा म्हणजे सामाजिक उपक्रम आहे. आणि याच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण घडवत असतो, निर्माण होत असतात. आताच आपण बघितले तर महिलांनी मोदकाची पाककला केलेली आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे आपण जनरली ज्या मोदक याला ठेवतो गणपतींना ते कॉमनली ठेवतो, पण त्याच्यामध्ये काहीतरी व्हरायटी असली पाहिजे. आणि आत्ताचा जमाना जो आहे ना याच्यामध्ये ना व्हरायटी लोकांना पाहिजेच आहे. आणि आपण जशा महिला घरच्या गणपतीला आपण मोदक बनवतो आणि निवेदन ठेवतो, परंतु ते पाककला आहे ना तिच्यामधून जेव्हा बाहेर जाते त्याला काहीतरी विस्तृत असं मार्केटिंग होतं, तुमच्या कलाला कुठेतरी वाव मिळतोय. आणि हे खूप प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही जे केलं म्हणून त्यांना खूप प्रेरणादायी येते. म्हणजे आज मोदकच्या माध्यमातून गेलं अजून पुढे दुसऱ्या कला पण येतील भविष्यामध्ये. आता आपण एक असं करूया, एखादी पाककला स्पर्धा भविष्याच्या महिलांसाठी आपण करता आली आपण करूया. हात त्याला खूप लागतात, एकट्या माणसाने ते होत नाही. तर त्यानिमित्ताने कसं आहे, आज आपल्या परिसर हा लोकसंख्येचा वाढलेला परिसर आहे. या परिसरमध्ये 3-4 लाखाच्या वर लोकसंख्या राहते आणि इथे त्यांना जे काही दिलं ते कमीच आहे. आणि आज कसं इथे आलेलं प्रत्येक माणूस यांना काम धंद्यासाठी आले, त्याला ह्या गोष्टी करायला वेळ नाही. त्याला पुढे रेडीमेड मिळालं. आपण बघतो दिवाळीचा फराळ हा सुद्धा आपण रेडीमेड आणायला लागलो. तर पूर्वी आपण 10 तयारी करत, चकल्या बनवायचं, करंज्या बनवायचं, शंकरपाळ्या बनवायचो, चिवडा बनवायचा. आता किती लोक बनवतात, फार कमी लोक बनवायला लागलो. आता आपल्याला घरची चव पण नाही मिळत, आपल्याला रेडीमेड आणायला लागतो. आता काय चिवडाला नाशिकचा नाही का, आपण कोण पाहुणारा तो नाशिकचा चिवडा ठीक आहे, घरचा कुठे घरचा केला ना, बरोबर की नाही. आणि कसं आहे आता जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे व्यस्त झाले, कुटुंब नवरा पती कामाला जातात आणि त्यांनाही वेळ, तर महिलांची इच्छा असली तरी मग ते नाही. पूर्वी आपण बनवायचो, शेजाऱ्या पाजाऱ्या नातेवाईकांना द्यायचो आणि त्याच्यामुळे आपल्याला ते खूप वेळ असायचा. आता वेळ नाही, परंतु आता जी संधी आहे ना याच्यातून आपल्याला कोणाला तरी जर विकता आलं तर ते लोक घेणारे आपल्याकडे आहेत. तर तुम्ही ते निश्चितपणाने घ्या, डोळ्याचं काय घेतलं स्वतः चेक केलं. आणि मलाही त्याच्यामध्ये थोडं त्यांनी दाखवलं. तर हे जे कॅम्प असतात ना, कॅम्पमध्ये लोकांना इथे गावात संधी मिळते. नाही तर शक्यतो मला डॉक्टरने 6 महिन्यापूर्वी सांगितले का डोळे चेकअप करून मी अजून नाही गेलो, तर वेळच नाही आपल्याला. परंतु हे जे तुम्ही कार्यक्रम करता ना मंडळाच्या माध्यमातून, खरं म्हणजे गावकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. ही खूप चांगले इक्विपमेंट असतात, पण पूर्वीपासून एक काय लोकांच्या डोक्यामध्ये कॅम्प असला म्हणजे गेलंच पाहिजे का, नाहीतर मग काहीतरी एखादा आजार निघाला तर कोण व्याप करेल. अरे म्हटलं ते समजलं तर काहीतरी उपचार तरी करता येईल किंवा काळजी तरी घेता येईल ना आपल्याला. तर हे खरं त्याच्यामधलं गुपित आहे, पण आपली लोक जायलाच काय होत नाही. तर मी आवाहन करेन मंडळाच्या माध्यमातून सगळ्या जनतेला या बोईसर सरावणीमध्ये त्या बोईसरमध्ये लोक आता युट्यूब लाईव्ह आहे ना हे, तर इथे यावं आणि नक्कीच या आयकॅमचा लाभ घ्या. विनामूल्य आहे ना हे. मग एखादा चष्मा लागला घ्यायला काय हरकत आहे, 500-1000लाही चष्मा मिळतो. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण चांगलाच बनवायचं तेही करू शकतो, परंतु लाभ घ्यावा असं मला वाटतंय. तुम्ही आप्पांच्या नावाचा उल्लेख केला, खूप बरं वाटलं. कारण कसं आहे, आपले आप्पा जे आम्ही त्याला लोकनेते म्हणतो, आमचे आदर्श मानतो, विकास पुरुष मानतो. आणि आप्पांनी जो वसईसाठी जो विकास केला, कारण वसईची ॲबनॉर्मल लोकसंख्या वाढते. आज 250 पट लोकसंख्या वाढीचा दर आहे वसईमध्ये. म्हणजे आज ऑफिशियली 11 लाख लोकसंख्या मागच्या जनगणनेची 11ची आहे, पण आता जर केली तर 30 लाखावर जाईल. परंतु ह्या लोकसंख्येला पुऱ्या पडण्यासाठी आप्पांनी ज्या काही गोष्टी केल्या लोक खुश आहेत. आणि तुम्ही खरं बोलले, योग्य बोलले की आप्पांच्या माध्यमातून इकडे विकास करण्यासाठीच आलेला आहे. आणि आमची जी टीम तयार झालेली आहे ना बहुजन विकास आघाडीची, तिथे आवाहन करेन तुम्ही जॉईन करा, विकासासाठी जॉईन करा. हा विषय बाजूला ठेवा.
कारण इथे आल्यानंतर मला एक लक्षात आलं 2 वर्षाचा कोरोना काळ गेला त्याच्यामध्ये खूप त्रास झाला लोकांना पुढे येता आलं नाही लोकांसाठी काही सांगतो ना, कारण वेगवेगळे गणपतीला. तो म्हणजे कोरोना काळात जाणं लोकांसाठी मदत हा, करणं चालेल. आणि या परिस्थितीमध्ये आपण सगळं ते करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच औषधं आपल्याकडे तो सांभाळला आपण सगळ्यांना परंतु आता तो काळ गेलेला आहे गणपती बाप्पाच्या सगळ्या कृपेने आशीर्वादाने आणि बोईसर एक सुंदर शहर झालं पाहिजे एक थोड्या समस्या आहेत मध्यंतरी तो DC कंपनीने त्या ग्राउंडवर हे केलं गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली पण आपण तो आणून पडला पण हे सगळं बघत असताना MIDCच्या प्लॅनमध्ये डम्पिंग ग्राउंडचे कुठे समावेश नाही खेळाचे मैदान समावेश नाही किंवा आज ह्या ग्रामपंचायतीचा उपक्रम हा सुद्धा MIDC घेत आहे आणि MIDC ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते त्यांना जाब विचारायचे पाडे आले आपल्याला आणि मी ठामपणे सांगतो की आपण सगळे एकत्र येऊया कारण सरावली बोईसर पास्थळ थेरापाटा ह्या ज्या आजूबाजू 4-5 ग्रामपंचायत कोलेवड्यावर काय तिथे आहेत तर इथे MIDC आणली आपल्या भूमिपुत्राच्या जमिनी गेल्या त्याला कॉम्पेन्सेशन किती मिळालं कसं मिळालं हा वेगळा विषय आहे परंतु इथे जे काही नागरीकरण वाढलं म्हणजे इतर समस्या निर्माण होतात ते झालेल्या आहेत की याचं सोल्युशन कोणी द्यायचं निराकरण कोणी करायचं तर ह्या सुद्धा जबाबदाऱ्या MIDC सारख्या मोठ्या अथॉरिटीज घेतल्याच पाहिजेत त्याच्यासाठी ठोसपणे भूमिका मांडावी लागेल तुम्ही मांडत आहेत आपल्या सगळ्यांचा पाठिंबा लागेल सहकार्य लागेल तुम्ही चांगला श्वास आपण घेताना पाहिजे पोल्युशन थांबलं पाहिजे एअर पोल्युशन आहे वॉटर पोल्युशन आहे ग्राउंड पोल्युशन आहे हे पण थांबलं पाहिजे मुलांना चांगलं खेळाचं मैदान उपलब्ध झालं पाहिजे जे हक्काचं असलं पाहिजे ड्रेनेज व्यवस्था चांगली झाली पाहिजे पिण्याचं पाणी आता आपण एक योजना चांगली बनवतो कारण की आता जो एकविसवी पाणी आहे ते 40 MLDचं काहीतरी आहे ते कमी पडतं येणारा काळ आहे तो त्याच्यासाठी नागरिकांना वाढेल नागरिकांना पाणी पिण्यासाठी लागणार आहे मुबलक प्रमाणामध्ये त्याच्यासाठी एक नवीन आपण स्कीम बनवतोय आता त्या महागावच्या इथे खानिवड्याला आपण डाम बांधतोय गारगाव खनिवडे आणि त्याच्या माध्यमातून एक योजना आपण ह्या बोईसर आणि आजूबाजू सगळे गाव आहेत सगळ्या गावांसाठी आता कसं होतं MIDCचं पाणी जाते त्याच्यातनं उरलेलं पाणी गावकऱ्यांना दिलं जातं तर तसं नाही MIDCचं सेपरेट आणि गाववाल्यांचं सेपरेट असं पद्धतीने आपण नियोजन चालू आहे आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये यश आपल्याला येईलच आणि बहुजन विकास आघाडीचा तुम्ही चांगला नामोल्लेख केल्याबद्दल मला खूप समाधान वाटतं आप्पा आहे नितीश दादा आहे नाना आहे आम्ही सगळे मंडळी आहोत की आम्हाला फक्त विकासात्मक दृष्टिकोन जास्त आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक असे सार्वजनिक असे मध्यंतरी एक विषय माझ्या समोर आला की आपल्याकडे नवापूरचे दवाखाना आहे सरकारी दवाखाना म्हणजे आपण ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र त्याला आपण सांगतो तर त्याची इमारत एवढी जीर्ण झाली होती आणि माझ्या समोर विषयानंतर मी जेव्हा त्याला भेट दिली 1948 का 46ला ती इमारत बांधकाम झालं त्याच्यामध्ये अजून ती दवाखाना सुरू होता तर ते आवाज केल्यानंतर स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर तिथे त्यांना मी सांगितलं का इथे एखाद दिवशी दगा व्हायचा कारण तिथे OPD चालते महिलांचे डिलिव्हरी तिकडे होतात इतर ट्रीटमेंट चालू होते इथे कसं काय लोक येणार म्हणून ते त्याला लगेच बंद करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये दुसरीकडे शिफ्ट केलं त्याला जागा संजय नगरला मिळवली दवाखान्यासाठी जागा सुद्धा मिळवली आपल्याला आता तिथे इमारत बांधण्याच्या संदर्भामध्ये पण माझे चांगल्या पद्धतीने सरकार लेवलला एक विषय आहे तिथे चांगली इमारत ह्या आपल्या बोईसरच्या आजूबाजू सर्व गावकऱ्यांमध्ये अशा पद्धतीने ठेवतोय आपण त्याच्याही यश बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला दिलं आणि बोईसर खूप जास्त रुग्णालय त्याच्यासाठी लागणारी इमारत मिळेल आपल्याला पुन्हा एकदा ह्या गौरी गणपती सणानिमित्त मला आपण बोलवलं सत्कार केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि तलावाचा विषय शेवटी बघा लोकल अथॉरिटी जी असते त्याच्यासाठी आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे ग्रामपंचायत खूप महत्त्वाची आहे तुम्ही साथ दिली जर सोबत आले तर चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये भविष्याचं नियोजन गावाच्या दृष्टिकोनातून 100 एकर तलावाने आपण टप्प्याटप्प्याने चालू होऊन विकास करण्यासाठी निधी आणू आपण त्याला तुम्ही सोबत या असं तुम्हाला आवाहन करतो चांगला बोईसर सराव या भागाचा विकास करू आणि महिला मुलं आहेत यांचं चांगल्या प्रकारे शिक्षण असेल मुलांचं महिलांचं सबलीकरण चांगल्या पद्धतीने कसं होईल ते आपण बघूया आणि महिलांकडे अजूनही सांगतो की आपल्याकडे बचत गट असतील महिला मंडळाला विषय आणि तुम्हाला एक सांगतो की मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक सुद्धा
आता तुम्ही बचत गट ठाणे जिल्ह्याबद्दल तर काय केलं, किती महिलांचे आहेत मला माहीत नाही. आहेत कोणाचे? एडीसी बँक. PDC मध्ये खाते कोणाचे अकाउंट नाही, बचत गटाचे. हा, मग आता माझ्या लक्षात एक गोष्ट असेल का बऱ्याच महिलांची बचत गटांची अकाउंट काही महाराष्ट्र बँकेत आहेत, काही ॲक्सिस बँकेमध्ये आहेत, काही ICICI बँकेमध्ये. त्याला कर्ज मिळतं तुम्हाला, पण तो 12%. बरोबर आहे ना? 12%. आणि ते रिपेमेंट केल्यानंतर बरोबर पहिलं ते 12% तुम्हाला देतात. आपल्याकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 7.5% राहिलं सुरुवातीपासून. तुम्ही 6 महिने त्याच्यामध्ये अकाउंट खोललं, बचत केलं तर तुम्हाला डायरेक्ट 2 लाख रुपये कुठल्याही प्रकारचं मॉर्गेज मिळते. ते भरल्यानंतर 4 लाखापर्यंत मिळते आणि ते भरून झाल्यानंतर 7.5 लाख अशा आपल्या मर्यादा आहेत. तर आपल्याकडे जर आपल्या महिला बचत गटात काही असे खाती खोलून तिकडे जर कर्ज घ्यायचं असेल तर सांगा, मी इथे बँकेच्या मॅनेजरला पाठवतो. आपल्याशी एक मिटिंग करायला सांगतो की जे 10, 15, 20, 50 जे काही बचत गट तुम्ही खाती खोलतो ते खोला आणि एक चांगला निधी, एक 10 महिला बचत गटाने 2-2 लाख घेतात, 20 लाखाचा होईल आपल्याकडे. तर तुम्ही त्याच्यात चांगला उद्योग करू शकता. तर तुम्ही सांगा त्या पद्धतीने आपण करून देऊ तुम्हाला मदत करू नका. आणि आजूबाजूला ज्या काही इंडस्ट्री आहेत, MIDC आहे, ग्रामपंचायती आपल्या आहेत, तर महिलांना स्टॉल वगैरे कसे लावण्यासाठी जागा मिळतील किंवा ऑनलाईन पद्धतीने कसे मार्केटिंगला आपल्या सोय करता येईल त्याची सुद्धा आपण प्रयत्न करूया. जेणेकरून कारण महिला खूप काम करतात, घरचं काम करून बाहेरचं सुद्धा काम करतात आणि हातभार लावतात. आणि आताच्या महिला एवढ्या सक्षम आहेत, पूर्वीपासून आताच नाही, पण त्यांना काहीतरी वेगळं करण्याची पण एक वाटतंय की आम्ही काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक समोर आपल्याला दिसलं त्यांनाही आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. आपण निश्चितपणे करू. दर शुक्रवारी बोईसरला मी ऑफिसला असतो. माझा नंबर इथे मंडळींकडे असे आहे, काही असलं तर मला सांगा, संवाद साधा. आपण तुमच्या पाठीमागे ठामपणे राहून तुम्हाला मदतच करू एवढं सांगतो. आणि पुन्हा एकदा मंडळाचे आभार मानून थांबतो. हॅलो, पालघर बोलतात रोड आहे. कॉन्टॅक्टर कोण आहे ते त्यांची नाव पालघरकडे जाणार. हां मोहन घराच्या जगापासून आलेपासून गणपती गेले तर त्याची कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर यांच्याकडे त्याला बोलवतो इथे सरावलीमध्ये. आणि जे छोटे विषय असतील त्या मोठे असतील ते आपण